संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव निर्माण झाल्यामुळे अर्थव्यवस्थेसह नोकर भरतीवरती सुद्धा परिणाम झालेला दिसून येत आहे। अशा परिस्थितीमध्ये राज्यातील अनेक विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षा अभ्यास करीत असताना राज्य शासनाने अनेक नोकऱ्यांची भरतीही रद्द केलेली आहे। यामध्येच राज्य सेवा परीक्षा गेल्या अनेक वर्षांपासून दिवस रात्र एक करून विद्यार्थी अभ्यास करीत आहेत आणि ही परीक्षा सतत 5 वेळा रद्द करण्यात आली। मार्च 2019 ची MPSC ची परीक्षा येत्या 14 मार्चला होऊ घातली होती। राज्यातील सर्वच विद्यार्थी पुन्हा अभ्यासाला लागले होते, मात्र पुन्हा ऐनवेळी ही परीक्षा रद्द झाल्याची माहिती मिळताच शेकडो विद्यार्थ्यांचा राग अनावर झाला। अशा परिस्थितीमध्ये गुरुवारी अमरावती शहरातील स्पर्धा परीक्षा देणारे शेकडो विद्यार्थी गाडगेनगर येथील पंचवटी चौकामध्ये जमा झाले। परीक्षा लांबणीवर न ढकलता दिलेल्या वेळेवर घेण्यात यावी अशी मागणी या विद्यार्थ्यांची होती आणि सर्व विद्यार्थी एकत्र एकवटले। विद्यार्थी किती दिवस सहन करणार आहे? आजच वेळ आहे, म्हणजे आज जर झालं नाही तर कधीच नाही म्हणजे। आणि आंदोलन का करतोय त्या ठिकाणी? कारण हे सगळे गरिबांचे लेकरं आहेत, तर त्यांचा विचार करा। सगळ्या परीक्षा होतात, फक्त आयोगाच्या परीक्षा होत नाही। असा कसा आयोगाचा भोंगळ कारभार आहे? सगळेजण एक्झाम घेऊ शकतात, सो MPSC का एक्झाम घेऊ शकत नाहीये? मधात काही आत्महत्या देखील झालेल्या आहे अमरावतीमध्ये, फक्त परीक्षा पोस्टपोन होत आहेत म्हणून। आणखी किती लेकरांचा अंत तुम्ही पाहणार आहे? थोडा विचार केला पाहिजे ह्या गोष्टीचा आणि एक्झाम पुढे ढकलणं आता थांबवा। लवकरात लवकर परीक्षा कंडक्ट करा, कारण यांचं भवितव्य लेकरांचं त्याच्यावर पूर्णपणे डिपेंड आहे। शहीद दिसून येत आहे। सामान्य विद्यार्थी जे आंदोलनात पण नव्हते, हे पोरगी बाजूने उभी होती, तर हिला फडफडत उचलून आणलेलं आहे पोलीस प्रशासनाने। हेच का आजचे दिन विद्यार्थी आधीच मानसिकरित्या एकदम दबलेले आहेत। मागील 4 वेळा हे परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि आता आजच्या तारखेत जर महाराष्ट्रात एकाही विद्यार्थ्याची आत्महत्या झाली चुकून, तर लक्षात घ्या, याच्यासाठी संपूर्ण हे शासन जबाबदार असणार आहे। महाराष्ट्र शासनाची, राज्य शासनाची ही दडपशाही आज अमरावती इथे दिसून आलेली आहे। रस्ता जाम झाल्याने या ठिकाणी तात्काळ गाडगेनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले हे आपल्या पोलीस ताफ्यासह दाखल झाले। त्या ठिकाणी महिला पोलीस QRT पथकाला सुद्धा सज्ज करण्यात आलं होतं। या ठिकाणी विद्यार्थी हे पोलिसांना न जुमानता आपला आक्रोश व्यक्त करीत असताना एकच खळबळ उडाली। पोलिसांनी लगेच धरपकड करून 19 मुले आणि 4 मुलींना डिटेन केलं। मात्र विद्यार्थ्यांनी पुन्हा आक्रोश व्यक्त केल्याने काही विद्यार्थ्यांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद देण्यात आला। सर्व विद्यार्थ्यांना तसेच माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी विद्यार्थ्यांची बाजू मांडल्याने त्यांची पोलीस निरीक्षक चोरमले यांच्याशी बाचाबाची झाली। यामध्ये त्यांनाही डिटेन करून पोलीस आयुक्तालयामध्ये नेण्यात आलं। ही माहिती मिळताच भाजपा महापौर चेतन गावंडे, महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, महिला अध्यक्ष निवेदिता चौधरी, शहर अध्यक्ष किरण पातुरकर, बादल कुलकर्णी यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तालयामध्ये धाव घेतली। शेवटी विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेता सर्व विद्यार्थी आणि माजी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांना यावेळी सोडण्यात आलं। यावेळी डॉक्टर बोंडे यांनी राज्य सरकारवर आरोप केले। हे सरकार मूर्ख सरकार आहे। या सरकारने 5 वेळा MPSCच्या साठी पोस्टपोन केलेल्या आहे परीक्षा। या मूर्खांना कदर नाही, पोरांचं वय निघून चाललंय। कोरोना होऊन मेल्यापेक्षा परवडते, कारण काय याने जर कोरोना होते का? राज्य सरकार इतर परीक्षा आयोजित करू शकते, मग MPSC ची परीक्षा 5 वेळा रद्द का? 14 मार्चला परीक्षा झाली नाही तर भाजपा सर्व महाराष्ट्रामध्ये आंदोलन करील असा पवित्रा यावेळी घेण्यात आला। तसेच गाडगेनगर पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्यामुळे त्यांचे निलंबनाची मागणी रेटून धरण्यात येईल अशी प्रतिक्रिया माजी कृषी मंत्री डॉक्टर बोंडे यांनी व्यक्त केली। विदर्भ न्यूज करिता अजय शृंगारे, प्रदीप इंगोले व प्रवीण शेगोकार यांचा हा वृत्तांत।